या ठिकाणी आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण 2025च्या ग्रामसेवक भरतीची तयारी करतोय. मराठी बघतोय, इंग्लिश बघतोय, जीके बघतोय, गणित बुद्धिमत्ता बघतोय आणि सगळ्यात महत्वाचं या ठिकाणी तांत्रिकचे सेशन आपले हे महत्वाचे असणार आहे, जेणेकरून तांत्रिकमध्ये तुम्हाला चांगला स्कोर आला पाहिजे. तांत्रिक शिवाय तुमचा ग्रामसेवकचा रिझल्ट येत नाही, हा एक मुद्दा तुम्ही लक्षात ठेवला पाहिजे. ओके, तर या ठिकाणी आपण सुरुवात करूया. विजेता बॅच तुम्ही जॉईन होऊ शकता. अभ्यासकट्टा ऍप्लिकेशन आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला ही बॅच जॉईन करता येणार आहे. तांत्रिकचे 40 प्रश्न बघायचे आज आपल्याला, महत्वाचे. तुम्ही जेवढे जास्त प्रश्न सोडवाल ना याच्या आधी झाले, तेवढं तुम्हाला तांत्रिकचं काय वाचायचं ते कळेल. बघा, प्रश्न क्रमांक 1 काय आहे तुमच्या समोर. खालीलपैकी कोणती गायीची जात उत्तर भारतामध्ये आढळते? बघा, गायीची जात आहे उत्तर भारतामध्ये आढळते आहे कोणती, परंतु त्या जातीचे बैल कामाला योग्य नसतात. म्हणजे गायी तर आहेत पण बैल काही म्हणजे कामासाठी योग्य नाहीये. साहिवाल, सिंधी, गीर, देवणी. काही ऑप्शन कट करता आले पाहिजे. ही देवणी थोडीशी दक्षिण भारतामध्ये, गीर आपल्याला माहिती इकडे गुजरात वगैरे त्या भागात, या दोन पहिले कट करा. राहिलं सिंधी आणि साहिवाल. सिंधीमध्ये तुम्ही थोडस फोटो वगैरे बघितले असेल ना, तर ते बैल कामासाठी उपयुक्त आहे, तो ऑप्शन कट होतो. राहिला विषय साहिवालचा. ओके, साहिवाल ही जात जी आहे ती कामासाठी सुद्धा चालते. पुढे दूध उत्पादन व शेती कामासाठी उपयुक्त कॉक्रेज गायीची जात कोणत्या भागात आहे? बघा, दुधासाठी सुद्धा आहे आणि शेती कामासाठी सुद्धा चालते. तिचं नाव कॉक्रेज आहे. ती कोणत्या प्रदेशामध्ये आढळते, कोणत्या राज्यात आहे? गुजरात, कर्नाटक, राजस्थान, महाराष्ट्र. बघा, हे गायीच्या जातींचा आढळ, यावर हे प्रश्न येत आहे. 2 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे, उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे. कुठे आढळते? कॉक्रेज म्हटलं ना, गुजरात. कॉक्रेज ही गुजरातमध्ये आढळणारी जात आहे. फळझाडाची लागवड आहे, त्यासाठी कशाची गरज असते? बघा, फळझाडाच्या लागवडीसाठी कशाची गरज असते? जमीन, पाणी, योग्य तापमान, वरीलपैकी सर्व. फळझाडं लावायचे, गरज कशाची? 3 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे, उत्तर तुम्हाला द्यावं लागेल. एकतर जमीन लागणार आहे, दुसरं पाणी सुद्धा लागणार आहे, तिसरं योग्य तापमान सुद्धा असलं पाहिजे. जमीन, पाणी, योग्य तापमान, वरीलपैकी सर्व. इंटरेस्टिंग आहे. फळझाडाच्या लागवडीसाठी हे सगळे घटक या ठिकाणी तुम्हाला असले पाहिजेत. पुढे जातो आपण. केळी निसावल्यापासून किती दिवसात घड तयार होते? बघा, केळी निसावली, तिचे घड किती दिवसात, घड म्हणावं लागेल, घड तयार होतात. 50 ते 60, 60 ते 70, 70 ते 80, 80 ते 100. केळी निसावल्यानंतर किती दिवसामध्ये त्याचे घड तयार होत आहेत केळीचे? 4 नंबरचा प्रश्न आहे, महत्वाचा आहे. एक 3 महिन्याच्या आसपास कालावधी लागतो. 3 महिने म्हटल्यावर 80 ते 100 दिवसाचा कालावधी लागतो, हे लक्षात ठेवा. पुढे भारतातील किती लाख हेक्टर जमीन जंगलाखाली? आता खरं म्हणजे 2014 हा प्रश्न आला. आता याच्यामध्ये जंगलाखालील जमीन आपण वृक्ष लागवड वगैरे करतोय, काही वाढ होण्याची शक्यता आहे. पण एक जनरल आयडिया आपल्याला या ठिकाणी येते. किती टक्के लाख हेक्टर म्हटलंय? 75 लाख हेक्टर एवढी जमीन त्यावेळेस जंगलाखाली होती. झाडे तोडण्याबाबत महाराष्ट्रात अधिनियम कोणते साली करण्यात आले? म्हणजे वृक्ष तोड करू नये बाबा, त्यासाठी कायदाच केला. त्या झाडं तोडायचे असेल तर परमिशन घेतली पाहिजे सरकारची. आता किती जण घेतात खेड्यापाड्यामध्ये? तर मला वाटतं कोणी घेत नाही. 6 नंबरचा प्रश्न आहे, पण त्यासाठी कायदा आणलेला आहे आम्ही, कारण आम्हाला वृक्षतोड होऊ द्यायची नाहीये. कधीचा कायदा? 1927, 1964, 1966, 1988. बघा, झाडे तोडण्याबाबतचा जो कायदा आहे तो 1966चा आहे. कधीचा आहे? 1966चा आहे. पुढे सामान्यतः ग्रामीण भागाच्या दृष्टीने इंधनासाठी अधिक उपयुक्त असलेलं कोरडवाहू झाड कोणतं? ग्रामीण भाग आहे, इंधनासाठी उपयुक्त कोरडवाहू झाड कोणतं असं म्हटलेलं आहे? सागवान, आंबा, सुबाबुळ, निलगिरी. इंटरेस्टिंग आहे. इंधनासाठी उपयुक्त असलेलं कोरडवाहू झाड तुम्हाला विचारलं. म्हणजे आपण ते चुलीमध्ये वगैरे इकडे तिकडे त्याचा सरपण म्हणून वापर करू शकतो, असं ते झाड कोणतं वाटते तुम्हाला? सागवान आहे का? आता बघा, सागवानाला काय आम्ही इंधन म्हणून वापरत. आंबा खाण्यासाठी म्हणून तो उपयुक्त आहे. निलगिरी औषधी उपयुक्त आहे. राहिला विषय सुबाबळीचा. सुबाबळीचं जे झाड असतं तेव्हा त्याची फळं असतात, ते आपण त्या ठिकाणी मुख्यत्वे इंधन म्हणून वापरत असतो ग्रामीण भागात. पुढे खालीलपैकी कोणता घटक आहे हा पिकांच्या रचनेवर
परिणाम करणारा आर्थिक घटक आहे असे म्हणता येणार नाही. बघा, पिकांच्या रचनेवर परिणाम करणारा आर्थिक घटक असं म्हणता येणार नाही. शेतीचा आकार, हवामान, उत्पादन साधनांची उपलब्धता, किंमत आणि उत्पन्न महत्तमीकरण. पिकांची जी रचना आहे, कोणतं पीक कुठे घेतलं जातं, गव्हाचं पीक कुठे घेतलं जातं, बाजरीचं कुठे घेतलं जातं, याला कोणते घटक परिणाम करतात? भौगोलिक नाही विचारलंय, आर्थिक विचारलंय. 8 नंबरचा प्रश्न आहे. बघा, या ठिकाणी शेतीचा आकार आर्थिक घटक आहे. हवामान आर्थिक घटक मध्ये येईल का? नाही. हवामान हा भौगोलिक घटक आहे, लक्षात घ्या, इथे लगेच कळायला पाहिजे. हवामान भौगोलिक घटक आहे. उत्पादन साधनांची उपलब्धता, यस, हा आर्थिक आहे. किंमत आणि उत्पन्न महतीकरण हा सुद्धा आर्थिक आहे. बघा, भौगोलिक घटक हवामान आहे, तो तुम्हाला लक्षात घ्यावा लागेल, वेगळा घटक आहे. आपण पुढे जातोय. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी. तेलबियांचा राजा म्हणून आम्ही कोणत्या पिकाला ओळखतो? बघा, तेलबियांचा राजा, भुईमुग, करडई, सूर्यफुल यापैकी कशाला म्हणणार आम्ही? ज्या तेलबियांमध्ये तेलाचं प्रमाण सर्वाधिक आहे ना, त्याला आम्ही तेलबियांचा राजा म्हणतो. 9 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. मग कशामध्ये सर्वाधिक तेलांचं प्रमाण असतं? तर ते सूर्यफुलामध्ये असतं. कशामध्ये? सूर्यफुलामध्ये असतं. खालीलपैकी कोणत्या म्हशीच्या जातीच्या दुधामध्ये जास्तीत जास्त फॅटचं प्रमाण असतं? बघा, कोणती म्हशीची जात आहे जिच्या दुधामध्ये फॅट जास्त असतं? सुरती, पंढरपुरी, जाफराबादी, दिल्ली मूग. 10 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. फॅट जास्त आहे कोणती जात? इंटरेस्टिंग आहे हा 10 नंबरचा प्रश्न, हा चुकला नाही पाहिजे. एक एक मुद्दा आपल्यासाठी महत्वाचा आहे. पंढरपुरीची जात आहे का? कशाची? म्हशीची जात, फॅट जास्त आहे त्या दुधामध्ये. पुढे, भारताचा दूध उत्पादनामध्ये कितवा क्रमांक? आता याच्यामध्ये खरं म्हणजे लेटेस्ट आकडेवारी जी तुम्हाला मी लेटेस्ट मधले बेसिकचे लेक्चर घेतोय त्याच्यामध्ये तुम्ही बघावी असं माझं मत आहे. आणि भारत दुधाच्या उत्पादनामध्ये भारत जगात पहिला आहे हे लक्षात राहू द्या. पुढे, रबर लागवड कोणत्या प्रदेशात अधिक आहे? बघा, रबर म्हणलं की आम्हाला माहिती केरळ, महाराष्ट्र, कर्नाटक. 2 तर पहिले कट केले तुम्ही, महाराष्ट्र आणि आसाम पहिले कट झाले, पण कर्नाटक की केरळ नाही चुकत, याच्यातही नाही चुकत. कॉफीसाठी काय प्रसिद्ध आहे? तर कर्नाटक, कॉफी. पण रबरासाठी प्रसिद्ध असलेलं केरळ आहे, लक्षात ठेवा. पुढे जातोय. भुईमुगाच्या शेंगदाण्यामध्ये किती टक्के तेल हे असते? बघा, भुईमुगाच्या शेंगा आहे, त्याचे शेंगदाणे आहे 40 ते 50, 50 ते 60, 100%, 25%. आमच्याकडे बिलायतीच्या शेंगा म्हणतात त्याला. 13 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. किती टक्के असतं? 40 ते 50% जे तेल आहे ते भुईमुगाच्या शेंगात असतं. किती? 40 ते 50%. आंब्यामध्ये कोणतं जीवनसत्व असतं? अ, ब, क, ड. 14 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे. आंब्यामधलं जीवनसत्व तुम्हाला विचारलेलं आहे आणि आंब्यामध्ये असतं अजीवनसत्व. काय? अजीवनसत्व. कुळ कायदा कधी अस्तित्वात आला? बघा, कुळ कायदा 1909, 1912, 1950, 1955. कुळ कायदा कधीच आहे? इंटरेस्टिंग प्रश्न तुमच्या समोर आहे. आता खरं म्हणजे इथे ना हा प्रश्नच कॅन्सल केला होता, पण या ठिकाणी आपण 1948 या वर्षी तो अस्तित्वात आलेला आहे हे लक्षात ठेवा. कुळ कायदा आहे, शेती संदर्भात महत्वाचा आहे, ग्रामसेवक भरतीला येऊ शकतो. पुढे, आता ते कुळ कायद्यामध्ये काय तरतुदी आहे हे थोडे वाचून जा, की कोणाला कोणती जमीन कसता येऊ शकते, मॅक्झिमम जमिनीचा विषय जो आहे तो वेगळा आहे, कमाल जमीन धारण कायदा. पण हा कुळ कायदा, फळे झाडावरून तोडल्यानंतर परंतु विक्रीपूर्वी पिकवली जात आहेत अशी कोणती फळे? बघा, कच्चे असताना तोडायची आणि नंतर घरी आणून पिकवायची. संत्री, मोसंबी, लिची, आंबा, केळी, द्राक्षे, बोर. 16 नंबरचा प्रश्न आहे. म्हणजे झाडालाच नाही पिकवले जाते, तोडायची नंतर हे करायचे. संत्रीची फळं आणि मोसंबीची फळं. ओके, लक्षात ठेवायचं. आपण पुढे जातो. पुढचा मुद्दा, लिंबूमध्ये कोणतं जीवनसत्व आहे? विपुल प्रमाणात आहे आणि हे चुकत नाही कोणाचं. ओके, सायट्रस असं आपण म्हणत असतो. अ, ब, क, ड. कोणतं? तर क हे जीवनसत्व आहे लिंबामधलं. पुढे जातोय आपण. 1963 मध्ये टिंबटिंब यांच्या अध्यक्षतेखालील समितीने ग्रामपंचायतीच्या किमान दरडोई ₹1 याप्रमाणे अनुदान दिले जावे अशी शिफारस केली होती. बघा, 1963 आहे. कोणाच्या अध्यक्षतेखालील समिती आहे जी ग्रामपंचायतीनं किमान 1 दरडोई रुपये याप्रमाणे अनुदान द्यावं, ग्रामपंचायतीला अनुदान दिलं पाहिजे असं म्हणणारी समिती कोणती? बलवंतराय मेहता, एल.एम. सिंघवी, बाबूराव काळे, के. संथानम. 18 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. उत्तर तुम्हाला द्यावं लागेल. चला, उत्तर देता आलं पाहिजे.
कोणती समिती होती? ग्रामपंचायतीला अनुदान द्यावं असं म्हणणारी बाबूराव काळे समिती होती, लक्षात ठेवा. महाराष्ट्रामध्ये ग्रामपंचायत अधिनियम खालीलपैकी कोणत्या वर्षी संमत करण्यात आला? ग्रामपंचायत अधिनियम, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1957, 58, 61, 62. बघा 19 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे, उत्तर देता आलं पाहिजे. त्याचं नाव आधी मुंबई ग्रामपंचायत अधिनियम होतं, आता महाराष्ट्र झाले. ते कधीपासून झालं मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. 1958चा हा कायदा आहे. खालीलपैकी कोणती स्थानिक स्वराज्य संस्था नाही म्हटलंय? नगरपालिका, कटक मंडळ, महानगरपालिका, राज्य परिवहन मंडळ. बघा बरं का, कोणती स्थानिक स्वराज्य संस्था नाही? 20 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. बघा यामध्ये नगरपालिका आहे, स्थानिक स्वराज्य संस्था, कटक मंडळ आहे, स्थानिक स्वराज्य संस्था, महानगरपालिका आहे, स्थानिक स्वराज्य संस्था. यामध्ये राज्य परिवहन महामंडळ येत नाही. राज्य परिवहन महामंडळ स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये येते. आपल्याला माहिती आहे ग्रामीण आणि नागरी स्थानिक स्वराज्य संस्था याबद्दल. सरपंचाच्या गैरहजेरीमध्ये त्यांचं काम कोण पाहतंय? ग्रामसेवक, ग्रामपंचायत सचिव, उपसरपंच, ज्येष्ठ मंत्री. सरपंच गैरहजेरी काम कोण बघणार? 21 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. सरपंच नसेल तर मग उपसरपंच. ओके, या अधिकाऱ्याने ग्रामपंचायत सचिवावर नजीकचं नियंत्रण असतं. कोणत्या अधिकाऱ्याचं? गट विकास अधिकारी, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार. बघा ग्रामपंचायत सचिवावर नियंत्रण आहे. 22 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे, उत्तर तुम्हाला द्यावं लागेल. ग्रामपंचायत सचिव म्हणजे कोण? ग्रामसेवक. ग्रामसेवकावर नियंत्रण आहे बीडीओचं. कोणाचं? बीडीओचं नियंत्रण ग्रामसेवकावर असतं, लक्षात ठेवा. गट विकास अधिकाऱ्याचं नजीकचं नियंत्रण आहे. ग्रामसभा आयोजित करण्याचं काम खालीलपैकी कोण करतोय? सरपंच, ग्रामपंचायत सचिव, पोलीस पाटील, तलाठी. 23 नंबरचा प्रश्न आहे. आता ग्रामसभा आयोजित करायच्या आहेत, खरं म्हणजे या ठिकाणी दोघं जण जबाबदार आहे, सरपंच, ग्रामपंचायत सचिव. पण कायदा म्हणतोय सरपंच. कागदावर जरी ग्रामपंचायत सचिवाची जबाबदारी असली तरी सरपंचाला जबाबदार धरल्या जातं. जर नाही झाली तर त्या ठिकाणी अशोक मेहता समिती आहे. पंचायत राज व्यवस्थेमधील कोणत्या घटकाला अधिक महत्व दिल्याचं दिसून येतं? अशोक मेहता समिती ग्रामपंचायतला महत्व देते, ग्रामसभेला, जिल्हा परिषदेला की पंचायत समितीला? 24 नंबरचा प्रश्न आहे. बघा अशोक मेहता समितीने महत्व दिलं जिल्हा परिषदेला. जेडपी हा सगळ्यात महत्वाचा घटक असल्याचं त्यांचं म्हणणं आहे, किंवा त्यांनी तिला पावर देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला आपल्याला दिसतो. पुढे जातोय मी. पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे. जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीवर अनुसूचित जाती जमातीच्या टिंबटिंब सदस्यांना प्रतिनिधित्व असतं. बघा स्थायी समिती आहे, अनुसूचित जाती जमातीचे सदस्य आहे. किती सदस्यांना प्रतिनिधित्व आहे? 25 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. एससी आणि एसटीचे 2 सदस्य या ठिकाणी माहीत असले पाहिजेत आपल्याला. ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवक हा टिंबटिंब यांचा प्रतिनिधी म्हणून काम करतो. सरपंच, गट विकास अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषदेचा अध्यक्ष. 26 नंबरचा प्रश्न बघा ग्रामसेवक काय म्हणून काम करतोय? मुख्य कार्यकारी कोणाचा प्रतिनिधी? मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याचा प्रतिनिधी. ग्रामसेवकाची ऑर्डर सीओच्या सहीने निघते. पुढे ग्रामपंचायतीच्या करामध्ये कोणत्या कराचा अंतर्भाव होतो? ग्रामपंचायतीचे कर आहे, करमणूक कर, सर्वसाधारण स्वच्छता कर, दिवाबत्ती व पाणीपट्टी कर, वरीलपैकी सर्व. 27 नंबरचा प्रश्न आहे. ग्रामपंचायतीच्या करामध्ये करमणूक कर येतो, सर्वसाधारण स्वच्छता कर येतो, दिवाबत्ती आणि बत्ती आणि पाणीपट्टी कर येतो. वरीलपैकी सर्वच या ठिकाणी येत आहे. ग्रामसूचीमध्ये एकूण किती विषय समाविष्ट आहेत? बघा ग्रामसूची आहे 72, 78, 49, 63. ग्रामसूची आहे किती विषय? 78 विषय या ठिकाणी समाविष्ट आहे. मुंबई अधिनियमातील कलम 40 अन्वये ग्रामपंचायतीची स्थापना करण्याचे अधिकार कोणाला आहेत? बघा कलम 40 आहे. मुंबई अधिनियम आहे. ग्रामपंचायतीची स्थापना कोण करणार? केंद्र सरकार, राज्य सरकार, जिल्हा परिषद, पंचायत समिती. कलम 40 मध्ये सांगितलंय पंचायत राज, आणि त्यानुसार स्थापना करण्याचा अधिकार आहे राज्य सरकारला. पुढे झाडाचे वय कशावरून ठरवले जाते? बघा झाडाचे वय आहे कशावरून ठरवणार आहे आम्ही? झाडाचे खोड, पानाची संख्या, पानांचा रंग, झाडाची उंची. 30 नंबरचा प्रश्न आहे. झाडाचे वय हे झाडाच्या खोडावरून ठरवले जाते. त्या खोडावर जे काही ते रिंगन्स झालेले असतात ना, त्यावरून झाडाचं वय ओळखता येतं. मिश्र शेती म्हणजे काय? एकाच वेळी 2 किंवा त्यापेक्षा जास्त पिकं घेणं, कृषी बरोबर पशुपालन करणे, एका वर्षी एक व दुसऱ्या वर्षी दुसरं पीक घेणं, एका वर्षी सर्व पिकं घेणे.
31 नंबरचा प्रश्न आहे, मिश्र शेती कशाला म्हणतो? एकाच वेळी 2 किंवा त्यापेक्षा जास्त पिकं घ्यायला आम्ही मिश्र शेती म्हणतोय. ओके, पुढे जातो आपण. महाराष्ट्रामध्ये कृषी दिन कोणाच्या जन्मदिनी पाळतात असं म्हटलंय? बघा, कृषी दिन कोणाचा जन्मदिवस? शंकरराव चव्हाण, यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, सुधाकरराव नाईक. 32 नंबरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रामध्ये कृषी दिन कोणत्या दिनी पाळला जातोय? वसंतराव नाईक यांच्या जन्मदिनी. कधी आहे सांगा, तारीख सांगा मला, कृषी दिनाची तारीख. गुंठे, जमीन क्षण किती गुंठ्याचा 1 हेक्टर होतोय? एक सॉरी, इथे गुंठे दिलेलेच नाहीये या ठिकाणी. प्रश्न हा आपल्याला कॅन्सल करावा लागेल. सॉरी, इथे मी टाकतो. चला, 10 गुंठे म्हणजे किती जमीन क्षेत्र? एक किती हेक्टर मध्ये? 1 0.10 0.01 0.5. तुम्हाला दिलं 10 गुंठे. 10 गुंठे म्हणजे 0.10 हेक्टर जमीन क्षेत्र. आंब्याची कोणती जात आहे जी अनियमित बहर देते? बघा, आंब्याची जात. नीलम, रत्ना, दशहरी, मल्लिका. 34 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. आंब्याची जात आहे जी अनियमित बहर देते आहे, नियमित नाहीये. मग अनियमित वाली कोणती आहे? दशहरी. गव्हामध्ये आढळणारं प्रथिन कोणतं? ग्लुकोज, फ्रुक्टोज, प्रोटीन, ग्लुटेन. 35 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. गव्हामध्ये आढळतंय ग्लुटेन. पुढे, कोणत्या खतामध्ये नत्राचं प्रमाण हे सर्वात जास्त असतं? नत्र सर्वाधिक असलेलं खत कोणतं? शेणखत, कंपोस्ट, कोंबडी खत, भुईमुग खत. 36 नंबरचा प्रश्न आहे, कोणत्या खतामध्ये नत्राचं प्रमाण सर्वात जास्त आहे? नत्र सर्वाधिक असतं भुईमुगामध्ये. मक्याची कोणती जात आहे जी चाऱ्यासाठी प्रसिद्ध आहे? बघा, मक्याची कोणती जात चाऱ्यासाठी प्रसिद्ध आहे? डेक्कन हायब्रिड, गंगा सफेद, आफ्रिकन टॉल, गंगा 5. 37 नंबरचा प्रश्न आहे, चाऱ्यासाठी म्हटलं की आफ्रिकन टॉलच, दुसरं काही नकोच. कागद बनवण्यासाठी कोणत्या वृक्षाचा उपयोग होतो? बघा, साग, बांबू, तेंदू, खैर. कागद बनवायचा आहे, बांबूचा उपयोग होतोय. भारतीय धवल क्रांतीचे जनक आम्ही कोणाला म्हणतोय? बघा, डॉक्टर कलाम, डॉक्टर भाभा, डॉक्टर स्वामीनाथन, डॉक्टर वर्गीस कुरियन. 39 नंबरचा प्रश्न आहे, भारतीय धवल क्रांती आहे, डॉक्टर वर्गीस कुरियन यांना आम्ही धवल क्रांती म्हणजे दुग्ध क्रांतीचे जनक म्हणतोय. भातावर पडणारी महत्वाची कीड कोणती? माहीत असली पाहिजे. खोडकिडा, मावा, खोडमाशी, शेंड्याळी. भातावर पडणारी महत्वाची कीड कोणती? तर ती खोडकिडा ही कीड आहे, भातावर पडते आहे. अभ्यास कट्टा ॲप आहे. तुम्हाला ग्रामसेवक भरतीची तयारी करायची असेल 2025च्या नवीन जाहिरातीसाठी, तर विजेता बॅच तुमच्या समोर आहे. चला, व्हिडिओ आवडत असतील लाईक करत चला, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.